आता बघणार आहोत या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। बदलापूर प्रकरणातील निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांची उच्च न्यायालयात धाव। बदलापूर प्रकरणात निलंबनाची कारवाई राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांचा आरोप। वामन म्हात्रेंच्या अटकपूर्व जामिनावर तातडीने सुनावणी घ्या उच्च न्यायालयाचे कल्याण सत्र न्यायालयाला आदेश। म्हात्रेंवर बदलापूर येथे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषेत संभाषण करून विनयभंग केल्याचा आरोप। रत्नागिरीमधील नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार प्रकरणात एसआयटी स्थापन। विशेष तपास पथकात महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती। तांत्रिक तपासासोबतच अनेक पथकांकडून काम सुरू। जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडला विदेशी गुंतवणूक 49% नेण्यास मंजुरी। परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार आणि इतर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा कंपनीच्या भाग भांडवलात सहभाग वाढणार। नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्कॅल्पिंग प्रमाणपत्राच्या बदल्यात सवलत देण्याचा निर्णय। राज्यात सततच्या पावसामुळे हळदीचे कंद कुजू लागले। हळदीच्या लागवडीत सुद्धा घट। मुंबईत दहीहंडीचा उत्साह सुरू असताना थरावरून कोसळल्यानं 238 गोविंदा जखमी। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। ईडीचे देशभरात 9 शहरांमध्ये छापे। सट्टेबाजीच्या रक्कम वितरणासाठी पेमेंट गेटवेचा वापर। मुंबईत दहीहंडीच्या उत्सवात वाहतूक विभागानं फोडली 1 कोटीच्या दंडांची हंडी। सायंकाळी 7 वाजेपर्यंत 13,146 जणांवर कारवाई करत 1,05,68,000 दंड वसूल।